हाय, शुभ सकाळ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. 3-4 दिवस झाले व्हिडिओ आला नाही, कारण शूट करायलाच वेळ मिळाला नव्हता, त्यामुळे काही व्हिडिओ आला नाही. आणि सकाळचे वाजले असतील, जवळजवळ 9 ते 9:30 वाजले असतील. आणि आता माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. देवपूजा झाली, लोटून झाडून वगैरे सगळं झालेलं आहे. भाजी चपाती झालेलं आहे, भात आहे रात्रीचा, श्रीचा डबा आहे. आज परीक्षा चालू आहे त्याची, कालपासून 6माही परीक्षा चालू आहे. आता 6माही परीक्षा झाली की दिवाळीची सुट्टी चालू होणार. आणि मैत्रिणीनं मी ते तोरण आणलेलं आहे बघा, रुद्राक्षाचं. ते आमचे जे स्वामी आहेत त्यांनी दिलेलं, आईकडे गेलेले त्यावेळी ते आलेले होते. मग ते ऑर्डर पोच करण्यासाठी चाललेली. मी म्हटलं मला पण एक द्या. माईनं पण एक घेतलं. नजरवट्टू सकट त्याची 400 रुपये किंमत आहे. छान आहे खरंच, म्हणजे रुद्राक्ष दाराला लावलेलं चांगलं असतं असं त्यांनी म्हणतात. कारण शेजारी पाजारी सगळे चांगलेच असतात असं काय नाही आहे. आणि शक्यतो शेजारी चुकूनच कुठं तर चांगले मिळतात, नाहीतर काय त्यांना काही बघवत नसते आधीच. त्यामुळं तसलं तोरण असलेलं बरं असते. तर बघूया, आमच्यात आता बाहेर लावायचं म्हणून तरी पण अवघड आहे, तरी पण बघूया. मी आतल्या बाजून लावायचं असं ठरवलेलं आहे, बाहेर काय लावणार नाही. आणि ते गळ्यातलं पण छान आहे बघा, अंबाबाई मंदिरात खूप छान मिळतात. किती 200 रुपये का 180 रुपयाला ते मिळालं. पण म्हणजे सोन्याचं वगैरे आपल्याला करायचं असलं की जवळजवळ 2.5-3 तोळे लागते. त्यापेक्षा ते केलेलं खूप छान आहे बघा, घेतलेलं खूप छान आहे. काय येतं 180-200 रुपयाला. आपली हाऊस असं काहीतरी घालून फेडलेली बरे आहे. चला, जर तुम्ही रुद्राक्षाचं तोरण जर घेणार असाल तर त्याला नजरवट्टू हा घालून घ्या. नसतो त्याला, भटजींच्याकडे स्वामींच्याकडे तो मिळतो, मग आपण तो घालून घ्यायचा असतो, तर ते घालून घ्यायचं आपण. या तोरणाला पण नव्हता, पण मला म्हणतो ते तुम्हाला देतो, तुम्ही घालून घ्या. पण मी म्हटलं तुम्हीच घाला, कारण तुम्हालाच ते माहिती असतं, त्यामुळे तुम्ही घाला. मग ते त्यांना ओव्हन वगैरे त्यांनी व्यवस्थित दिलेला आहे आम्हाला. कसं असतं, आपण दुसऱ्यांच्यात बदल करू शकत नाही, आपण आपल्यातच बदल करायचा. आपल्या संरक्षणाची आपणच काळजी करायची, लक्षात ठेवा. कारण लोक आता खूप बेकार झालेले आहेत, खूप म्हणजे खूप. त्यांना काहीही बघवत नाही आणि कुणाला काही न सांगितलेलं न दाखवलेलंच चांगलं असतं. त्यामुळे शक्यतो कुणाला काही दाखवायचं पण नाही, आणि काही घेतलं तरी पण कुणाला काही दाखवायचं पण नाही, आणि कुणाला काही सांगायचं पण नाही. कारण एकेकांच्या नजरा अशा असतात, असं म्हणतात बघा, नजरेने सुद्धा दगड फुटतात. त्या पद्धतीने एकेकांच्या म्हणजे नजरा असतात. आणि शक्यतो स्त्रियांच्या जास्त करून. पुरुष पण आहेत तसलेच, पुरुष पण आता काय म्हणतात, त्यांना शब्द पण नाहीत वापरायला असे. स्त्रिया बरं, खरं पुरुष नको, इतके नालायक पुरुष पण आहेत. म्हणजे त्यांना काय कामधंदच नसतात, आणि कामधंदा करायला सोडून नको ते धंदे ते करत बसलेले असतात. घाम गाळायचं सोडून फालतू बायकांबरोबर बसायचं आणि फालतू काय तर करत बसायचं. घरात बायकोबरोबर बसायचं आणि फालतू काहीतरी करत बसायचं. असं पुरुषसुद्धा नालायक झालेले आहेत. आता माणसाची वृत्ती बदललेली आहे, भावना मन सगळं बदललेलं आहे. आणि नुसता काय असेल ते आपल्याला पाहिजे, दुसऱ्याचं काय चांगलं बाय नको अशी बुद्धी झालेली आहे लोकांची. आणि कष्ट करायला नको, नुसतं लुबाडून खायला पाहिजे, आयतं खायला पाहिजे. कष्ट घाम गाळायला नको. आणि घाम गाळतेली कष्ट करतेली जी लोक असतात ती सुद्धा त्यांना बघवत नाहीत, लक्षात ठेवा. अशी म्हणजे आपण स्वतः तर लुबाडून खायचं, आणि दुसरी राबून खात असले काय करत असले तरी ते त्यांना बघवत नाही. पण कष्टाला पर्याय हे नसतोच, लक्षात ठेवा. कारण कष्टाचं हे कुठंही कमी पडत नाही, कुठंही नाही, लक्षात ठेवा. ते क्षणिक सुख असतं त्यांचं. त्यांना लई भरभराट झाली, मला लई मिळते, मला लई म्हणजे माझं लई व्हायला लागले असं त्यांना वाटते. पण तसं काही नसते, ते क्षणिक सुख असते. आणि जेवढं क्षणात म्हणजे चटणं ते मिळते, तेवढ्या चटणं ते निघून सुद्धा जाते. मग त्यावेळी त्यांना असं खूळ लागल्यासारखं होते. पैसा कमी असावा आणि शांतता भरपूर असावी, असं माझं मत आहे.
आणि सुखसुविधा काय आपल्या संपणार नाहीत, लक्षात ठेवा. किती पण तुम्हाला सुखसुविधा मिळून दे. आणि आपण म्हणतोच आता टीव्ही घेतली फ्रीज पाहिजे, फ्रीज घेतली गाडी पाहिजे, गाडी घेतली घर पाहिजे. त्यामुळं आपल्या अपेक्षा सुखसुविधा ह्या काही कमी होणार नाहीत. आपलं मनाचं समाधान खूप महत्त्वाचं आहे. मेन म्हणजे घरात सगळ्यांच्यात एकी असावी, सगळ्यांची मनं एकत्र असावी. कुणाला ठेस लागेल तर, आता मला ठेस लागेल तर स्त्रीला यांना कळ यावी, त्यांना वाईट वाटावं, ह्यातच सगळं आलं, लक्षात ठेवा. पैसा अडका काहीही महत्त्वाचा नाही आहे. त्यामुळे जास्त पैशाच्या पाठीमागे पण धावू नका. काम हे केलंच पाहिजे, लक्षात ठेवा, पण पोटापुरतंच. तुम्ही किती जरी केला तरी पळसाला पाने ही 3च असतात आणि जे आपल्या नशिबात असतं तेवढंच मिळत असतं. नशिबाच्या पलीकडे काहीही मिळत नसतं. जर नशिबाच्या पलीकडे तुम्ही मिळवाय गेला तर त्याला ओरबाडणं म्हणतात, लक्षात ठेवा. ते ओरबाडून घेणं म्हणतात, पण ते काय म्हणजे पचत नाही. समजा तुम्ही आत्ता म्हणजे तुम्हाला आता खूप छान वाटते, सगळं मिळते करते मी, खूप छान वाटते, पण 10-15 वर्षानं 20 वर्षानं कसं ना सगळं म्हणजे इतकी वाईट वेळ येते त्या माणसांवर की विचाराय नको. मग त्यावेळी त्यांना काय सुचत नाही, माझं काय चुकलं असेल, मी काय केलं असेल, म्हणजे असं माझ्याबरोबर झालं. अशी लोक ती करत बसतात, लक्षात ठेवा, वेड्यावानी. कारण त्यांचं एकतर कशातही निदान लागत नाही आणि परत काय व्हाले ते त्यांना कळत सुद्धा नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं आपली खरी संपत्ती ही आहे आपलं शरीर, ते व्यवस्थित, आपली मुलं बाळ, आपला नवरा हे व्यवस्थित असणं, निर्व्यसनी असणं, शिवेगाळ नको, निर्व्यसनी पाहिजे. परत घरात शांतता, सुख, समाधान पाहिजे, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने जर आपल्या घरातलं वातावरण असलं तर तुम्ही सगळ्यात श्रीमंत आहे, असं माझं तर मत आहे. सगळ्यात तुम्ही श्रीमंत, लक्षात ठेवा. आणि ज्यांच्याकडे हे सगळं नाही आहे, म्हणजे घरात एकमेकाबद्दल दयामाया नाही आहे, एखादा माणूस आजारी पडलं तर त्याच्याकडे एके घरात कुणीही बघत नाही, त्याला दवाखान्यात सुद्धा नेत नाही. अगदी म्हणजे त्याची इतकी वाईट अवस्था झालेली असते, त्याला साधी आंघोळ सुद्धा कोण घालत नाही, असं माशा वगैरे तोंडावरने बसत असतात, अशी अवस्था होते, लक्षात ठेवा. मग अशी जर असली, समजा एवढं म्हणजे आपल्या घरातल्या व्यक्तीला जास्त झालेलं आहे तरी सुद्धा म्हणजे त्या व्यक्तीसून दयामाया जर येत नसेल तर मग का उपयोग आहे? तुम्ही सगळं जर करून त्याचा का उपयोग आहे असं वाटते. त्यामुळं आता आमच्यात कसं आहे, आमच्यात जरा जरी काय व्हायचं तर ह्याने आमच्यात सरळ म्हणतात, भात आमटी मी करतो आणि तू जेव, स्वयंपाक काय बनवू नको, तू झोपून जा, असं सरळ म्हणतात. तर याला माणुसकी म्हणतात, याला प्रेम माया म्हणतात घरातल्या घरात. नाहीतर एक झोपले, दुसरं जेवते, तिसरं टीव्ही बघते आणि चौथं फिरते, मस्त मजेत बाहेरचं खाते पिते, व्यवस्थित आहे, असं काय उपयोग नाही, लक्षात ठेवा. भरपूर जणांच्या घरात अशी पण म्हणजे बघायला मिळतात. मी अशी उदाहरणं सुद्धा खूप बघितलेली आहेत आणि माझे जे अनुभवाचे बोल आहेत ते मी सांगते तुम्हाला. जी माणसं दुसऱ्याला त्रास देतात किंवा दुसऱ्याचं वाईट चिंतात त्यांचं कधीही चांगलं होत नाही. आमच्या शेताच्या बाबतीत सुद्धा सांगतो तुम्हाला, किती लोकांनी जवळ आमच्या सासरा लहान असल्यावर नावं घातलेली होती त्यामध्ये शेतामध्ये 50 वर्षापूर्वीची, तर ती नावं त्या लोकांना स्वतः येऊन सह्या करावी लागेल, लक्षात ठेवा. आणि आता त्या लोकांची सुद्धा रानं राहिलेली नाही आहेत आणि तीच लोक मला म्हणत होती की तुला इथं काय मिळणार नाही म्हणून, लक्षात ठेवा, काय मिळणार नाही. आमचा स्वतःचा सासरा सुद्धा म्हणत होता तुला इथं कायच मिळणार नाही असं, पण शेवटी आपल्या नशिबात असतं ते मिळत असतं, लक्षात ठेवा. त्यामुळं जास्त कुणाचं ओरबाडून घ्यायचं नाही आणि कष्ट करायचं. बघा, कष्टाला भ्यायचं नाही अजिबात, कसलं पण असून दे, अगदी संडास धुवायला लागला तरी पण, आणि कुठल्याच कामाला म्हणजे लाजायचं नाही. आपण कुठलंही काम असून दे लाजायचं नाही, बिनलाजता सगळं काम केलं पाहिजे. नाहीतर हे काम कमीचं आहे, ते मी कसं करू, मला पाहुणं काय म्हणतील, मला मित्र काय म्हणतील, असं न म्हणता आपण बिनधास्तपणे काम केलं पाहिजे. पाहुणं किंवा मित्र आपल्याला पोटाला नसल्यावर कोणीही द्यायला येत नाही, लक्षात ठेवा. किंवा आपल्या काही म्हणजे आपल्या रोजच्या गरजा असेल त्या काय भागवायला कोणी येत नाही. त्यामुळे पाहुण्यांचा, मित्रांचा, कुणाचाही विचार न करता कष्ट करायचा आणि कष्टाच्या भाकरीला त्याला तोडच नाही, लक्षात ठेवा. तुमची ती भले अर्धी भाकरी असून दे, पण 4 माणसं त्यात खाऊन त्यांचं पोट व्यवस्थित म्हणजे असं हे होणार, लक्षात ठेवा, म्हणजे गरगरीत शांत राहणार. पण तुमची जर लुबाडून ओरबाडून घेतलेली जर भाकरी असेल आणि ती एक भाकरी जरी असेल तर त्यात एक माणसात सुद्धा पोट व्यवस्थित भरणार नाहीये, कारण की
ती भाकरीच तशी असते लक्षात ठेवा, कारण त्यात तळतळाट असतो, कुणीतरी म्हणजे असे शिवेश्राप दिलेले असतात, त्यामुळं ती भाकरी म्हणजे हे होत नाही, त्यानं पोट भरत नाही. त्यामुळे आपण राबत असताना, कष्ट करत असताना लाजायचं नाही, कष्ट बिनधास्त करायचं. ती म्हण आहे लक्षात ठेवा, राबावं गड्यासारखं आणि खावावं राजासारखं लक्षात ठेवा. त्यामुळे राबला आपण एकदम असं हे नाही राबलं तर तुम्हाला कसलीच कमी पडत नाही. त्यामुळे कष्ट करत जावा. आणि आत्ता सध्या नवीन पिढीला तर माझं सांगणं आहे की कष्ट करा, कारण नाही त्या नवीन पिढी कसं व्यसनाधीश जास्त होत चाललेलं आहे. तर व्यसनाच्या कुठल्याही आहारी जाऊ नका, कुठलं पण मर्यादित ठेवा. आणि शिक्षण मेन महत्त्वाचं आहे. भरपूर शिका. आईवडिलांनी खूप कष्ट केलेले असतात तुमच्यासाठी, तर भरपूर शिका. आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करा. आईवडिलांच्या म्हणजे चेहऱ्यावर ज्यावेळी हास्य येईल, त्यांचं मन आनंदानं ज्यावेळी हे होईल तुमच्याबद्दल की माझ्या मुलाने हे केलं, त्यावेळी तुम्ही सगळं आशीर्वाद तुम्हाला मिळतात आई वडिलांचे आशीर्वाद मिळाल्यावर. पण आई वडिलांचा तळतळाट शिवायश्राप कधी घेऊ नका, कारण की तुमचं मग पुढचं करिअरच व्यवस्थित होत नाही. लक्षात ठेवा, जन्मदात्या आई वडिलांच्याकडनं कधीही शिवायश्राप घेऊ नका. त्यांना समाधान ठेवा, त्यांना आनंदी ठेवा, त्यांच्या चेहऱ्यावर कायम हास्य ठेवा, भले वयस्कर असून देत. पण जर तुम्हाला नोकरी लागल्यावर तुम्ही त्यांना म्हणजे हे करू नका. आता भरपूर ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की नोकरी लागल्यावर मुलं आई वडिलांना विसरून जातात. माझ्या समोरची घटना आहे. 5 एकर शेत होतं त्यांचं आणि 2 मुलं होती. त्यांना मुलंच होती, मुली नव्हत्या. आणि दोन्ही मुलांना एकाला डॉक्टर केलं आणि एकाला वकील केलं त्यांनी. आणि शेतात एक दिवशी ते काम करत होते सुना वगैरे आल्यावर. खरं सुनांना सासू सासरे नको होते आणि काम करत होते. जो वकील मुलगा होता तो त्याचे मित्र आलेले शेतामध्ये, तर त्या वकील मुलाने सरळ सांगितलं की हे गडे आहेत आमच्या शेतामध्ये म्हणून. त्या आईवडिलांना खूप वाईट वाटलं आणि त्या मुलाने काय केलं तर आईबाबांना धमकावून वगैरे ते शेत सगळं आपल्या नावावर, घर आपल्या नावावर केलेलं होतं. कसं वय झालं की म्हणजे माणसाचे कसे होते, मन हे भित्र होतं लक्षात ठेवा. ते भिवून आई वडिलांनी काय केलं ते त्यांच्या नावावर केलं आणि तिथं ती चुकलीत. लक्षात ठेवा, हे कुणाच्याही नावावर करायचंच नाही. आपण जोपर्यंत जिवंत आहे कुणाच्याच नावावर करायचं, कुठल्या पोरगीच्या पण नाही, कुठल्या पोरग्याच्या पण नाही. काय असेल आमच्या मेल्या पाठीमागं, आम्ही दोघं मेल्यानंतर काय करायचं ते करा म्हणायचं. खरं जिवंत असताना कुणालाही काही द्यायचं नाही. शेवटी ते आई वडील आता गोकुळ शहरामध्ये भीक मागून खातात. लक्षात ठेवा, भीक मागून खातात. आणि तिथल्या लोकांनी त्यांना एक असं शेड मारून दिले आणि त्या शेडमध्ये ते झोपतात दोघं पण. मग त्यांची दोन्ही मुलं त्या आईवडिलांना न्यायला परत आलेली ते कळाल्यावर. तर तिथल्या लोकांनी त्यांना म्हणजे दिलं नाही, देणार नाही म्हणले, आम्ही ते मेले तरी पण तुम्हाला कळवणार नाही, त्यांचं काय असेल ते आमचं आम्हीच करणार आहे, तुम्ही परत यायचं नाही असं सांगून त्यांना परत लावून दिलं. तर ती जी आजी आहे ती आज ह्या गल्लीला भीक मागून खाते, उद्या त्या गल्लीला भीक मागून खाते. पण तिथली लोक रोज म्हणजे घरात जे जेवण बनतं ते ताजं जास्त बनवतात, कारण आजीला देण्यासाठी. आजी एकच टाइम भीक मागते लक्षात ठेवा, कारण की आजाला डोळ्याला दिसत नाही. मग संध्याकाळी त्या आजाजवळ कोण नसणार म्हणून ती संध्याकाळी काही भीक मागायला येत नाही. तर सकाळीच 2 टायमाचं ती भीक मागते आणि संध्याकाळ खाते आणि संध्याकाळी राहिले ते गरम करून खातात. लक्षात ठेवा. मग मला सांगा, ज्या आईवडिलांनी एवढं कष्ट केलं, एवढं राबलं, तुम्हाला वकील केलं, सगळं केलं, काय उपयोग आहे? काय उपयोग आहे का त्याचा? असं आहे. आत्ताची मुलं एवढी म्हणजे नालायक आहेत, एवढी निष्ठुर आहेत, त्यांना दयामया काही नाही. त्यामुळे आईवडिलांनी पण सावध राहिलं पाहिजे. आपण आपला हातच्या सोडायचं नाही, आपण कुणाच्याही नावावर काही करायचं नाही. अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत सांगते, कुणालाही काही आणि कुणावर विश्वास एवढा ठेवायचा नाही. माझा मुलगा चांगला आहे, माझी मुलगी चांगली आहे, चुकीची समजूत आहे. आमचा श्रेय हसायला लागला ऐकून. त्यातनं काय तर तात्पर्य घ्यायला पाहिजे, पण तो हसायला लागला. असं आहे. मुलांना हसू येतं, ह्या गोष्टीचं गांभीर्य वाटत नाही. लक्षात ठेवा, वाईट वाटत नाही, त्याला हसायला वाटाले. असं आहे. चला, जास्त बोलली असेल मी. या व्हिडिओचा इथं सेंड करते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. रोजचं आपल्या सगळ्या बायकांचं कसं असतं बघा, की घाई गडबडीत आपण स्वतःचं आवरणं मात्र विसरूनच जातो.
कारण घरातलं सगळं आवरण्याच्या नादात, स्वयंपाक, धुणं, भांडी, देवपूजा याच्या नादात आपण स्वतःच आवरायचं विसरतो. आणि मी तर घरात असले की अगदी केससुद्धा विचारायला होत नाही. तर म्हटलं सगळ्यात आधी आपलं स्वतःचं आवरून घेऊया आणि मग राहिलेली बाकीची कामं करूया. आता कामं म्हणाल तर निम्मी कामं माझी झालेली आहेत. आणि आईकडून येताना मी या टिकलीच्या 2 डब्या घेऊन आलेल्या आहेत. 5 रुपयाला एक अंडाकार आहे आणि एक आहे ती गोल आहे. आणि हे काल मी अंबाबाई मंदिरातून मंगळसूत्र आणलेलं आहे. खूप छान आहे बघा. 170 का 180 रुपयाला मिळालेलं आहे ते. पण वाट्या वगैरे खूप छान आहेत आणि कुठं तर बाहेर वगैरे जाताना म्हणजे छान दिसतं. अजूनसुद्धा यामध्ये खूप व्हरायटी होती, पण 350-400 अशी किंमत त्याची होती. पण मी काय एवढं महागातलं घेतलं नाही. त्यातल्या त्यात म्हटलं हे चालतं. यामध्ये भरपूर अशी व्हरायटी आहे, पण त्याचं जशी व्हरायटी असेल तसं दरसुद्धा आहेत. त्यानंतर हे रुद्राक्षाचं तोरण जे आहे ते सुद्धा मी इचलकरंजीत जे आमचे स्वामी आहेत त्यांच्याकडनं आणलेलं आहे. रुद्राक्ष कधीही आपल्या चौकटीला असावं लक्षात ठेवा. त्यामुळे असं आणलेलं आहे. मी खूप दिवसापासून घेणार होते, पण ते राहूनच गेलेलं. आणि ह्यावेळी ते आलेले आणि बरोबर ते ऑर्डर द्यायचं आलेले, त्यामुळे म्हटलं मला एक त्यातलं द्या. तर त्यांनी दिलेलं आहे 350 रुपये तोरणाचे. आणि जो नजरपट्टी त्यांनी बसवलेला आहे त्याचं 50 रुपये अशी त्याची किंमत आहे. आणि त्यानंतर ही क्लिप एक घेतलेली आहे मी आईकडनं 15 रुपये. आमच्या गल्लीमध्ये दर शनिवारी गाडा घेऊन एक माणूस येतो. माणूस म्हणजे मानलेला भाऊच आहे माझा. लहानपणापासून आम्ही त्याला राखी वगैरे बांधत होतो, पण आता ते थोडं लांब गेलेले आहेत राहायला. मग त्याचा तो स्टेशनरीचा गाडा आहे तो येतो, त्याच्याजवळच ते मी घेतलेला आहे.